मुसलमानांवर रडण्याची पाळी. त्या आव्हानात असलेला आपला गर्भितार्थ असा असावा की मुसलमान धर्मभ्रष्ट होणे इतका दुर्बल नसतो आणि हिंदू धर्मात आपल्या अनुयायांना सांभाळण्याची देखील शक्ती नाही. मग आक्रमणाची गोष्टच दूर. पण ही समजूत चुकीची आहे आणि मनात आणतील तर हिंदूही परधर्मीयास आत्मसात करू शकतील हे आता मुसलमानांच्या आणि आपल्या ध्यानात आलेच असेल. प्रथम हिंदू प्रतिवाद करीत की मुसलमान आम्हास बाटवतात. आता मुसलमानांची पाळी आली आहे तेच रडगाणे गाण्याची की हिंदू त्यास बाटवतात. तुरुंगात हा गोंधळ बंद करणे असेल तर त्यास एकच उपाय की सरकारी रीतीने तरी कोणाही बंदिवानास धर्मांतर करण्याची परवानगी देण्यात येणार नाही आणि तसे धर्मांतर नावे बदलून किंवा विधर्मी पंक्तीत जेवण जेवून सरकार मानणार नाही. पर्यवेक्षकांनी कमिशनरांच्या संमतीने यानंतर थोडेच दिवसात वरील आशयाची आज्ञा बंदीपाल बारी यास सोडली आणि कारागारात कोणाही हिंदूस उघडपणे बाटवून मुसलमान म्हणून मुसलमानांच्या पंक्तीत बसवण्याची किंवा धर्मांतर कर अशी चर्चा देखील करण्याची मनाई आली. ही आज्ञा झाल्याने मुसलमानांचा कारागृहातील धंदाच बुडाला. हिंदूंनी तो धंदा कधी काढलाच नव्हता. कारागृहापुरती तरी मुसलमानांनी धर्मवेडाची नाडी ढिली पडली. ही व्यवस्था लागताच दोनच गोष्टी संबंधी सावधानता ठेवणे आवश्यक होते. एक की या निर्बंधाप्रमाणे मुसलमान चालत आहेत की नाही हे सारखे टपून बघत राहणे आणि शक्यतो त्यास हिंदू तरुणाशी आणि अल्पवयी मुलांशी लघडपणा करण्याची संधी न देणे. आणि दुसरी ही की तुरुंगात प्रत्यक्षपणे कोणास मुसलमान करणे जरी निर्बंधाविरुद्ध ठरले होते तरी गुप्तपणे कोणा हिंदूस त्रास देऊन किंवा लोभ दाखवून कारागारातून सुट्टाच वसाहतीत मुसलमानी धर्म प्रत्यक्षपणे स्वीकारण्यास संमत करणे हे केव्हाही शक्य असल्याने मुसलमानांच्या या गुप्त प्रयत्नास कारागारात आणि वसाहतीत हिंदूंच्या तत्त्वांचा गुप्त प्रचाराचा शह देणे या दोन्ही गोष्टीत आम्हास हिंदू बंदिवानातील धीट आणि निर्ढावलेल्या बंदिवानांचे उत्कृष्ट सहाय्य मिळाले. मुसलमानाची गुंडांची गुंडागिरीतही हे पुरती खोड मोडीत. यांच्यातील वर उदाहरणार्थ उल्लेखलेल्या 2 व्यक्तींप्रमाणे अनेक व्यक्ती आमच्या भजनी लागू लागल्या. आणखी एक आश्चर्यकारक अनुभव आम्हास आला की हिंदुत्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय अभिमानास या गुंड म्हणून गाजलेल्या हिंदूंच्या हृदयात आम्हास लवकर जागृत करता येईल. इतर साध्या शिक्षित व भाबड्या हिंदूत जरी हा अभिमान जागृत केला जाईल तरी प्रत्यक्ष धक्काधक्कीत त्या अभिमानाने स्वतः झीज सोसून कार्य करण्याची धमक फार थोडी येईल. पण ह्या आपत्तीत निर्ढावलेल्या गुंड हिंदुत्व स्वधर्माभिमान जेव्हा जागृत होईल तेव्हा त्यासाठी ही झुंजण्याची धिटाई त्यांच्यात चटकन आपोआपच दिसून येईल. याचे कारणही उघडच होते. गुंडात साहस आणि बाणेदारपणा स्वाभाविकच असे. किंबहुना त्या सद्गुणांचे विकृत स्वरूप म्हणजे गुंडगिरी होय. फरक इतकाच पडेल की ते सद्गुण दृष्ट कृत्यात निस्तेजित केले जात होते. ते आता हिंदू धर्मांच्या आणि संस्कृतीच्या अभिमानाने स्वजातीयांचे रक्षणाच्या उदात्त कार्य नियुक्त केले होते. या योगे प्रथमतः जरी काही गुंड आमच्या वैयक्तिक वजनाने किंवा आम्ही त्यास दिलेल्या आर्थिक सहाय्याने या राष्ट्रीय कार्य झटण्यात सिद्ध झाले तरी हळूहळू अंगीकृत कार्याचा अभिमान धरण्याची अशा साहसी लोकांची जी उपजत प्रवृत्ती असते तिच्या योगे ते मागून त्या कार्यार्थ बऱ्याच निरपेक्ष रीतीने स्वतःच्याच अभिमानाने आणि प्रेमाने झटू लागले. इतकेच नव्हे तर त्यांच्यात कित्येक तुळशी रामायण नियमाने वाचू लागले, शिक्षण घेऊ लागले. धर्मकार्यार्थ कवडीचुंबक म्हणून नावाजलेले लोकही सोन्याच्या गिन्या मोजून देऊ लागले. त्यांच्या हाती हिंदू मुलगा येताच आम्ही सोपवून द्यावा. त्या हिंदू मुलांच्या प्रेमाच्या लालसेच्या हौशीच्या बऱ्या वाईट सर्व उणीवा हे हिंदू गुंड भरून काढू लागल्याने मुसलमानांच्या हाती ती मुले फारशी पडेनाशी झाली. मुसलमानांचा भयानक जाच कसा मोडला. जो हिंदू बंदिवानात हिंदुत्वाचा अभिमान संचारू लागला तो मुसलमान आम्हावर जळफळू लागले. बारीच्या चिथावणीने आम्हास केव्हा केव्हा फार कष्ट सोसावे लागत. शारीरिकच नव्हे ते तर आम्ही शोषितच होतो, पण मानसिक कष्टही सोसावे लागेल. ते कुठवर सांगावे. काही दिवस तर बारेच्या फुशीने मिर्झा खानाने 1-2 मुसलमान वॉर्डरास केवळ आम्हास बिभत्स शिव्या देत कारागारभर हिंडण्याच्याच कामावर नियुक्त केलेले होते. हे स्वतः निचातील नीच दंडित मुसलमान
बंदिवान कारागारात पाहिजे तेव्हा पाहिजे तेथे जाऊ येऊ शकत, त्यास आडकाठी नसे. आमच्या खोलीसमोर वा बाळ चाळीसमोर उभे राहून आम्हास अगदी असह्य अशा बिभत्स शिव्या देत त्यांनी तासोतास उभे राहावे आणि मुसलमान अधिकाऱ्यांनी ती गंमत पाहत खो खो हसत जावे. त्यांच्याशी त्या बिभत्सतेच्या साधनाने लढणे आम्हास अशक्य होते. आम्ही त्यास बाष्कळ शिव्या दिल्याही असत्या तरी त्यात कोणतीही मानसिक दुखापत होईना. त्यांचा तो प्रत्ययही सरावच होता. पण आम्हास मात्र त्यांच्या शिवीगणिक दुखापत होई, तरी ती निमूटपणे सोशीत बसावी. शेवटी त्यांच्याचप्रमाणे बिभत्सपणात आणि हलकट उपद्व्यापात निर्ढावलेल्या काही हिंदू गुंडांनी जेव्हा त्यास पेचात आणले तेव्हा त्यांची तोंडे बंद झाली. बारीचा त्यास पाठिंबा होता म्हणून बारीकडे प्रतिवाद न करता एका हिंदू वॉर्डराने त्या मुसलमानी वॉर्डरास नकळत त्याच्या अंथरुणात सुऱ्या, तंबाखू, पैसे इत्यादी कारागिरीय निर्बंधाविरुद्ध असलेल्या वस्तू लपवल्या आणि पर्यवेक्षक पाहणीस ज्या दिवशी आला त्या दिवशी एकदम त्याने समोरच ते त्या वॉर्डराचे अंथरूण पकडवून दिले. अर्थातच त्या निर्बंधाविरुद्ध वस्तू बाळगण्याच्या अपराधासाठी त्या मुसलमानी वॉर्डरास शिक्षा देऊन कामावरून काढून टाकून कारागाराच्या बाहेर वसाहतीत एका कठीण कामावर धाडण्यात आले. तेथे हिंदू लोकांशी घासाघीस होऊन काम नाकारण्याच्या अपराधासाठी त्यात वेत मारण्यात आले. याप्रमाणेच आणखी 2-4 मुसलमानी तंडेल आणि पेटी ऑफिसरही कारागारातील आमच्या राजबंदिवान आणि इतर साथीदारांच्या सहाय्याने पेचात पकडून तोडून टाकण्यात आले. तेव्हा कुठे शुद्धी प्रकरणामुळे भडकलेला हा मुसलमानी अडदांडपणा शुद्धीवर आला. कारागारातील मागे वर्णिलेल्या आमच्या संस्थेतील शिक्षणात पटाईत झालेले लोक बाहेर वसाहतीत जसे जसे अधिक अधिक फैलावत जाऊ लागले तसतशी तिथेही शुद्धीची चळवळ बळावत चालली. हिंदू लोकात हिंदुत्वाची जाणीव अशी दृढ होत चालली तशी कोणीही हिंदू परधर्मीयांच्या छळाने त्रस्त होतोसा दिसल्यास त्यांचे दुःख स्वतःच्या दुःखाप्रमाणे प्रतीत होऊ लागण्यास आरंभ झाला आणि त्यायोगे हिंदूतील पूर्वीचे प्रांतविशिष्ट वा जातीविशिष्ट आकुंचित भाव थोडेफार मावळत जाऊन बरीच जूट उत्पन्न झाली. कुठेही हिंदू वाटलेला आहे असे कळले की त्यास परत घेण्याकडे वसाहतीच्या पुढारी हिंदू बंदिवानांचे लक्ष आपणहून वेधले जाऊ लागले. अशा रीतीने आम्ही अंदमानात जाण्यापूर्वी 8-8, 10-10 वर्ष मुसलमान झालेल्या लोकांसही शुद्ध करून घेण्यात आले. त्यास आपल्या पंक्तीत हिंदू लोक घेण्यास काकू करीत नसे झाले. एक उदाहरण सांगायचे तर तुळशी नावाच्या एका 50 जवळ आलेल्या मनुष्याचे सांगतो. ही स्वारी जुगार, चोरी इत्यादी सर्व कार्यात पटाईत होते. अंदमानात मुसलमानांचा जोर पाहून आणि हिंदूंच्या खाण्यापिण्याच्या त्रासदायक रूढीस कंटाळून तो मुसलमान झाला होता. पण जेव्हा केवळ खाण्यापिण्याने हिंदू धर्म बुडतो ही मूर्ख समजूत आमच्या मंडळींच्या सतत उपदेशाने हिंदू लोक सोडून लागले तेव्हा तुळशी पण परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा दर्शवू लागला. त्यांचे मुसलमानी नाव इतके परिचयाचे झाले होते की त्यास त्याचे पूर्वीचे हिंदू नाव आठवण करून सांगावे लागले. कागदोपत्री तर तो मुसलमान म्हणूनच गणला गेला होता, पण हिंदुत्वाचा जिकडे तिकडे बोलबाला ऐकूनच त्याचाही अंतर्गत जातीय अभिमान जागृत झाला आणि जवळजवळ 15 वर्षांनी त्याने पुन्हा हिंदू समाजास आपले म्हटले. तुळशी हे नाव अंगीकारले. प्रत्यही रामायण वाचू लागला. कपाळावर न विसरता तिलक लावू लागला. हिंदूंनीही त्याला परत आपल्या पंक्तीत बिनबोभाट घेतले. खाण्याने हिंदू बाटत नाही ही पंक्तीची अडचण जसजशी दूर होत गेली तसतशी जुने बाटलेले हिंदू सांभाळण्याचीच नव्हे तर नवे बाटवण्याचीही मुसलमानास मोठीच पंचायत पडू लागली. आजवर नुसते कोण्या हिंदूस थोडेसे मुसलमानाच्या हातचे पाणी दिले किंवा खाणे दिले की तो हिंदू लोकच मुसलमान झाला म्हणून बहिष्कृत करीत. वेळेस आपल्या ह्या हिंदुस्थानात ही दुष्ट आणि गावंढळ समाज शास्त्रीय मंडळातलीही प्रबळ आहे ते कोणास सांगावयास पाहिजे आहे असे नाही. एका या समजेपायी भ्रष्ट झालेल्या हिंदूतील 50% लोक भूतकाली आणि वर्तमानकाली परधर्मात समाविष्ट केले गेले आहेत. हिंदुस्थानातील आजची जर ही स्थिती तर त्या अडाणी पतितांच्या आणि पाप्यांच्या निर्बुद्ध वसाहतीतील अंदमानातील 10 वर्षापूर्वींची स्थिती काय असेल तिची कल्पना करणे कठीण नाही. एतदर्थ आम्ही उघडपणे अंदमानात या रूढीस तोडण्यासाठी खाण्याने मनुष्य बाटतो ही पोरकट समजूत मारण्यासाठी
सारखे प्रयत्न चालवले होते. नाना प्रकारांनी तिचे हास्यास्पदच हिंदू बंदिवानांच्या मनावर बिंबवित होते. जर हिंदूंचे खाऊन मुसलमान हिंदू होत नाहीत, ते हिंदूंचे अन्न पचवून पुन्हा मुसलमानाचा मुसलमान राहतो किंवा ख्रिस्तीचा ख्रिस्ती राहतो, तर मुसलमानांचे अन्न खाताच तुम्हाच धर्माचाच रेच व्हावा. तुमची हिंदूपणाची पचनशक्ती क्षीण कशी झाली? मुसलमानांचे अन्न खाऊन, ख्रिस्त्यांचे पाणी पिऊन, ते पचवून पुन्हा हिंदूंचे हिंदू राहणे इतकी तुमची पचनशक्ती आता वाढली पाहिजे. सगळ्या जगाने तुमचे अन्न खाऊन टाकले, तुम्ही उपाशीच उपाशी. आता बंधूंनो, आपल्या सगळ्या जगाचे अन्न खाऊन पिऊन पचवून टाकून पुन्हा हिंदूंचे हिंदू राहिलं पाहिजे, तरच तरुणोपाय आहे. अशा अनेक प्रकारे आम्ही हिंदू समजावून देत चाललो. प्रत्येक प्रसंगी हे तात्पर्य त्यांच्या मनामध्ये ठसवू लागलो. एकच गोष्ट उदाहरण म्हणून खाली देतो. हिंदू बंदिवानांना घडलेला उपवास. अंदमानात मधून कोळशांची तारवे येतात. तेथे कोळशांचे ठाणे केलेले आहे. येता जाता गलबतांना आणि आगबोटींना अगदी अडल्या प्रसंगी कोळसा घेता यावा इतका साठा तिथे ठेवण्यात येतो. एकदा कोळशांचे असेच एक जहाज भरून आले असता ते रिकामे करण्यासाठी नेहमीप्रमाणे शेकडो बंदिवान त्या कोळसा उतरवण्याच्या कामावर पहाटे धाडण्यात आले. त्या कामाची घाई असल्याने दुपारी बंद्यात जेवण न देता केवळ 2-4 मुठी फुटाणे वाटण्याचा क्रम असे. सकाळपासून 3 वाजेपर्यंत असे सारखे काम करून ती बंदिवानांची सेना जेवावयास परत वसाहतीत येई. ह्या फुटाण्यांची पोती काही हिंदूंची आणि काही मुसलमानांची अशी साधारणतः नेण्यात येत. पहिल्या दिवशी 12 वाजेपर्यंत कोळशाच्या भारी पाट्या उपसीत भरीत वाहीत थकून आणि अंगे कोळशांनी काळी कुट्ट होऊन गेलेल्या त्या शेकडो हिंदू बंदिवानांच्या टोळ्या मुठभर चणे खाऊन पाणी पिण्यास जो परत येतात, तो त्यांच्या दृष्टीस पडले की मुसलमानी बंदिवानातील काही अतिरेकी गुंडांनी हिंदूंच्या फुटाण्यांचे पोते उपसून त्यातून मुठी भरून खाण्यास सुरुवात केली आहे. ते उत्तर हिंदुस्थानातील ठाकूर हिंदू फुटाण्यास अधिकारी एक मुसलमान जमादार तो हसू लागला, पण दाद देईना. मुसलमानांचे चांगलेच फावले. त्यांनी आपली फुटाण्यांची पोती तर गिळंकृत केलीच, पण हिंदूंची फुटाण्याची पोतीही पण ते खात नाहीत म्हणून आपणच खाल्ली. बिचारे हिंदू बंदिवान सगळा दिवस मुठभर फुटाणी न मिळता राबून परत आले. दुसऱ्या दिवशी जवळजवळ तोच प्रकार. हिंदूंच्या वाटण्यांची 1-2 पोती मुसलमानातील कोणतरी शिवून बाटवली आणि ती पोती कुणी खात नाहीत म्हणून मुसलमानास अधिक भाग मिळून मुसलमानी अधिकाऱ्यांनी वाटून टाकली. गोरे अधिकारीही हास्यास्पद, परंतु ज्यायोगी बिचाऱ्या हिंदू बंदिवानांच्या जीवनास अत्यंत कष्ट पोचत अशा प्रकारकडे साहजिकच त्रासून दुर्लक्ष करीत. ते फुटाणे हिंदू का होऊ नयेत? पहिल्या दिवशी मला हा प्रकार कळताच मी त्या बंदिवानास जे कारागृहातील लोक जात असत त्यांच्यातील कित्येक मंडळींचे या त्यांच्या आत्मघातक वेडगळ रूढीबद्दल बोलून पुष्कळ कान उपटले. सांगितले की अरे, आज तुम्ही ठाकूरांनी जिलबी केली, मग कोणी मुसलमान आला त्याने तिला हात लावला, ती बाटली, ती फेकून दिली, त्यांनी ती खाऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तू पेढे केलेस, कोणी ख्रिश्चन आला त्याने हात लावला, पेढे बाटले, तू ते फेकून दिलेस, त्याने ते खाऊन टाकले, तू पुन्हा उपाशीचा उपाशी. हिंदूंच्या ह्या विटाळाचे पायी हिंदू भुकेच लागले. परदेशात जाऊन बाहेरचा पैसा देशात आणणे अशक्य झाले, कारण मुख्यतः ह्या खाण्यापिण्याचा विटाळ. देशातील धन अन्न परके लुटून नेतात, तो विटाळ नाही. आपले अन्न जगाने हिसकावून न्यावे आणि त्यावर लाल व्हावे, तो विटाळ नाही. पण दुसऱ्यांचे अन्न आपण पराक्रमाने मिळवून खाणे हा विटाळ. दुसऱ्यांचे हरण नका करू, पण निदान स्वतःचे नुसत्या त्यांच्या स्पर्शाने त्यांचे हरण करावे हा गाढवपणा तरी घडू देऊ नका. मुसलमानांनी तुमच्या फुटाण्याच्या पोतात हात घातला तर ते फुटाणे जर मुसलमानी होतात, तर तुम्ही हिंदूंनी मुसलमानांच्या फुटाणे शिवताच ते फुटाणे हिंदू का होऊ नयेत? तर वेड्यानो, जा उद्या तुम्ही काही जण काम बंद होता सवस्तर पुढे घुसा आणि मुसलमानांच्या पोत्यात हात खुपसून फुटाणे खाऊ लागा. ते ओरडले की सांगा, आम्ही हिंदू फुटाण्याच प्रथम शिवलो म्हणून हे फुटाणे हिंदू झाले. आम्ही हिंदू फुटाणे त्यांच्या स्पर्शाने वाटवत नाहीत, तर आपल्या हिंदूंच्या स्पर्शाने मुसलमानी फुटाणे हिंदू होतात. जा, ह्या आक्रमण शास्त्रावर विश्वास ठेवा, पण माझ्या डोक्यावर आपण होऊन उपाशी का मारतात? अशा उत्क्षोभक प्रकाराने त्या समजावता त्यातील काही ते शेंदीडचे लोक त्याप्रमाणे वागण्यास सिद्ध झाले.
तिसऱ्या दिवशी ह्या लोकांनी इतर हिंदूंची वाट न पाहता कामावरून सुटताच नीट मुसलमानी पोत्यांकडे रोख वळवून त्यावर हात मारावयास सुरुवात केली. मुसलमान अर्थातच पिसाळले. हिंदूंनी मागची आठवण देऊन साफ सांगितले, तुम्ही प्रथम शिवलात म्हणजे फुटाणी मुसलमानी होतात, तसे आता आम्ही प्रथम शिवलो म्हणून फुटाणी हिंदू राहणार. ती गडबड. त्या सर्व कामावरील गोरा अधिकारी जो होता त्याने ऐकताच त्यासही हसू आले आणि त्याने त्या हिंदूस काही एक शिक्षा न करता उलट त्यांच्या वेडगळ समजुतींनी त्यांची 2 दिवस झालेली दुर्दशा आज त्यांनी होऊ दिली नाही याविषयी अभिनंदनच केले. त्या पुढाकार घेतलेल्या हिंदूंची चंगळ चाललेली पाहून इतर सर्व हिंदूंनी मुकाट्याने ते फुटाणे खाऊ लागले. दुसऱ्या दिवसापासून मुसलमानांनी पुन्हा पोत्यांना शिवण्याचे आगळे कारणेही सोडून दिले, कारण तिचा आता त्यांना काहीच एक उपयोग होणार नाही.